नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये DDC बद्दलची माहिती तसेच मुख्य वर्ग पाहिले होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DDCची पब्लिकेशनची हिस्ट्री आहे त्यावर चर्चा करणार आहे। तर DDC ही मुख्यत्वे आतापर्यंत 23 खंडामध्ये पब्लिकेशन झालेलं आहे। DDC ही मेलविल ड्यूईची आहे। तर तिचे फर्स्ट एडिशन हे 1876 मध्ये झालं। ते क्रिएट मेलविल ड्यूईने केलं होतं। तर पब्लिकेशन हे अमेरिकन लायब्ररी जर्नल याच्यामध्ये झालं होतं। पहिली एडिशन ही 44 पेजेसची होती व ती एका खंडात पब्लिकेशन झाली होती। ह्याच्यावर क्वेश्चन पडतोच, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे तर फर्स्ट एडिशन 1876 क्रेडिट बाय मेलविल ड्यूई 44 पेजेस आणि एक खंड। तसेच पुढे बघूया, दुसरी आवृत्ती 1885 मध्ये झाली होती, तिसरी आवृत्ती 1888 मध्ये झाली होती, चौथी आवृत्ती 1891, पाचवी आवृत्ती 1894, सहावी आवृत्ती 1899, सातवी आवृत्ती 1911, आठवी आवृत्ती 1913, नववी आवृत्ती 1945, दहावी आवृत्ती 1919, अकरावी आवृत्ती 1922, बारावी आवृत्ती 1927, तेरावी आवृत्ती 1932, चौदावी आवृत्ती 1942, पंधरावी आवृत्ती 1951, 16वी आवृत्ती 1958। पण 16वी आवृत्तीपासून DDC ही 2 खंडामध्ये पब्लिकेशन व्हायला लागली। 17वी आवृत्ती 1965, 18वी आवृत्ती 1971, 18वी आवृत्तीपासून DDC ही 3 खंडामध्ये पब्लिकेशन व्हायला लागले। ते टेबल, शेड्यूल आणि इंडेक्स ह्या 3 खंडामध्ये होण्यास सुरुवात झाली। ती 3000 पृष्ठांची होती। 19वी आवृत्ती 1979। तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की 18वी आवृत्तीनंतरनं DDC ही जर त्या 7 वर्षानंतरनं पब्लिकेशन होईल, DDCची आवृत्ती नवीन ही 7 वर्षांनी येईल हे त्यावेळेला सांगण्यात आलं। 20वी आवृत्ती 1989, 21वी आवृत्ती 1996, 22वी आवृत्ती 2003 आणि आत्ताची सर्वात लेटेस्ट आवृत्ती म्हणजे आपण सगळे वापरतो पण अशी 23वी आवृत्ती आहे 2011। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती समजलीच असेल। एकदा दोनदा व्हिडिओ बघितल्यानंतर हे अजून तुम्हाला व्यवस्थित समजेल। थँक्यू सो मच। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।